कर्माचा पारा काय कोणावर पण फिरत नाही म्हणून फिरतोय. कर्माचा पारा ज्याच्यावर फिरणार आहे त्याच्यावर फिरणार आहे. कर्म कसं आहे माझं कर्म कसं आहे, तिथं माझं कर्म चांगलं असलं तर तिथं सुटे. आणि माझं कर्म जरी लोकाला वाईट करून स्वतःलाही चांगलं करायचा प्लॅन केला, कर्मापुढे मला झुकावं लागणार आहे. उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच्यानं चांगलं होत किंवा असू नाही तर नसू, परंतु आपल्या हातामधल्या 5 बोट्यानं कोणाचं एक वाटोळं करू नका. आणि दोन्ही हातानं टाळी वाजते म्हणून एका हातानं टाळी वाजत नाही. आणि उभ्या जिंदगीमध्ये लाख अडचणी येते त्या, परंतु दुसरं सावरायला कोण येत नाही मायबापाशिव. जिंदगीच्या फेऱ्यावरती चढता चढता डोळ्यातून पाणी आलेलं अश्रू स्वतःलाच पुसावं लागतात. आणि माझ्या भावासारख्या दोस्ता, आपल्याला झालेला दर्द दुसऱ्याला सांगून कोण म्हणणार नाही तुझं असं का होऊन बसलंय. त्याच्यासाठी स्वतःच्या पायरीवरनं चालताना स्वतःला डोळं पुसत चालावं लागतात. आणि उभ्या जिंदगीमध्ये काय करायची ती स्वतःच्या हिमतीवरती करावं लागतंय. आणि दुसऱ्यांच्या पैशावरती लय बसून उपयोग नाही, कारण की आपल्याला स्वतः पैसा कमवलेला स्वतः उपयोग येतोय म्हणून दुसऱ्याचा नाही. ह्यासाठी माय बापाकडे लक्ष बघून नव्हं, स्वतःकडे विचार करून माझ्या भावा विचार करून बदलायला शिक. कारण की ही कलियुगाच्या काळामध्ये काळ कसा असू किंवा नसू, जरी तू खिशात 10 रुपये जरी नसलं तर कोण म्हणणार नाही मायापासलं तुला धर. म्हणून तू आपण जसं काम आहे त्या कामामध्ये फोकस करायला शिक. नाही एका पोरीवरती जिंदगी बरबाद करून आपली राख रांगोळ करायला जीवनाची कोणीही सांगितली नाही. जसं आपली शेळी भाकर आपण डोळे पुसत पुसत खातो, का तर आपल्यावरती वाईट वेळ आहे, फाटकी कपडं घालतो आपण, का तर आपल्याला आजचा दिवस उद्याच्याला जाईल. म्हणून उभ्या जिंदगीच्या कर्मापुढं किती जरी पुढं पुढं केलं तरी कर्म कसं आहे बघून कर्म आपल्याला सुट्टीच देत नाही. ह्यामुळं आपल्याच्यानं जसं आहे तसा आनंद करायला शिका. आपण स्वतःला चांगलं शिकून दुसऱ्याच वाटोळं करायला कधीही शिक नका. कारण की आपल्याच्यानं चांगलं होत असलं तर करा, कारण की नाही केल्यावर काहीच फरक पडत नाही. चांगलं करून चांगलं होईन आहे, आणि वाईट करून कसं एखाद्याचं चांगलं होऊन त्याचं होईल. आणि एका सेकंदात लाईक आणि फॉलोअर्स करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबचं बेल आयकॉन प्लेस करा. आणि तुमच्या आशीर्वादानं नव्हं, माझ्या आशीर्वादानं असं कोणाचा आशीर्वाद कसा लागेल हे कुणाला माहीत नाही. आणि आपल्या जिंदगीच्या कर्मापुढं आपल्याला हार मानून चालत नाही. ह्यासाठी आपली वेळ जरी घाण असली तर कर्मापुढं आपल्याला झुकून चांगली वेळ आणायचा प्रयत्न करावा लागतो. माझ्या भावासारख्या दोस्ता, बोलून बोलून नर्द जरी वाढलं तरी तुला फरक पडतोय का नाही मला काय माहीत नाही, परंतु वाईट वेळ आहे ना ती तुलाच तवा वेदना होणार जेव्हा तुला सांगणार कोणच नसणार आणि तुझ्या डोळ्यातून टिपी टिपी पाणी पडणार. ह्यासाठी सांगतं त्याचा ऐकायचा प्रयत्न कर. आपण काय करतो त्याकडे लक्ष दे. काळ वाईट असला तर वेळ स्वतःला आणावं लागते माझ्या भावा, 100% खरं आहे. बोलता बोलता नर्द वाळून जरी गेलं तर बोलावंच लागणार आहे. आणि पाणी तोंडात नाही मिळलं प्याला तरी मेलं तरी कोण बघणार नाही. तसं उभ्या जिंदगीमध्ये घामासारखा पशिना बहवून इतकं काम कर, कोणाकडे भिकाऱ्यानी हात झुकवायची पाळी येणार नाही. हा, धन्यवाद. भेटू पुन्हा. बाय बाय.